हेल्थ फेअरमध्ये आता तुम्ही बघितलं असेल की UPSC भवन दाखवतात, ठीक आहे, आणि तिथे एक रूम दाखवलेली असते, ज्याच्यामध्ये असा गोल टेबल असते, त्याच्या अवतीभोवती UPSCचे पॅनलिस्ट बसलेले असतात आणि प्रश्न विचारतात. तर सगळी जी अरेंजमेंट आहे तशीच असते, फक्त प्रश्न एवढे कठीण नाही विचारत. त्या मूवीमध्ये जरा प्रश्न खूप कठीण विचारले होते, तेवढे न विचारता सोपे प्रश्न असतात. पण सोपे प्रश्न असताना पण आपल्यावरती ना खूप प्रेशर असते, बिकॉज तिथे जे 5 लोक बसलेले आहेत ते खूप अनुभवी ॲडमिनिस्ट्रेटर असतात आणि त्यांनी त्यांचे सर्व्हिसमध्ये 30 ते 40 वर्ष 30 to 40 years they have served this nation and they have a lot of experience in administration and gathered a lot of knowledge in various fields. So it becomes very tough, and at the time we develop a lot of anxiety, stress while in the interview. So I have given interview in 2021 and again in 2023. So in my first interview I came under a lot of pressure because it was my first interview, and when I was going into that interview hall, my heartbeat rate was very high. I was not able to answer the question properly. Actually, that was the sole reason I could not perform in my first interview. आणि त्यांनी, मी सांगतो, माझा पहिला इंटरव्ह्यूचा एक अनुभव होता की शेवटचा प्रश्न त्यांनी मला विचारला होता की सगळा इंटरव्ह्यू झाला, प्रश्न वगैरे विचारले, त्यांनी मला विचारला एक प्रश्न की ऋषिकेश, तुला डू यू वॉन्ट टू शेअर एनी ऑफ युअर एक्सपिरियन्स विथ अस. आणि मी त्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये एवढ्या प्रेशरमध्ये आलो होतो की मला असं वाटलं की जेवढ्या लवकरात लवकर हा इंटरव्ह्यू आटोपते आणि मी बाहेर जातो, असं झालं होतं. तर मी म्हटलं, नो सर, आय डोंट वॉन्ट टू शेअर एनिथिंग. तर गोष्ट अशी झाली की मला असं वाटतं की तो एक ॲब्रप्ट एंड होता इंटरव्ह्यूचा, आणि जर कदाचित मी शेअर केलं असतं काही एखादी चांगली गोष्ट, काही आपल्या मनातला थॉट, किंवा मला जी एखादी गोष्ट चांगल्याने येते, मी ही गोष्ट वाचलेली आहे, और एनी ऑफ द लाईफ एक्सपिरियन्सेस विच आय हॅव हॅड टिल नाव, और व्हॉट इज माय UPSC जर्नी, माय स्ट्रगल, इफ आय कुड हॅव शेअर एनीथिंग विथ देम, मला 15 से 20 मार्क, मतलब 15 से 20 मार्क्स तो मुझे ज़्यादा मिलते थे उस इंटरव्यू में, और शायद मैं 2021 की एग्जाम में ही मैं सिलेक्ट हो जाता था. तो कहने का तात्पर्य यही है कि जब भी आप इंटरव्यू जाए, यू विल, आपके पास जो है नॉलेज तो लिमिटेड आहे, कारण आपण सगळे ह्युमन्स आहेत. ह्युमन्सचं ब्रेनची स्टोरेज कॅपॅसिटी लिमिटेड असते, आपल्याकडे नॉलेज लिमिटेड राहील, पण त्याला तुम्ही किती चांगल्या प्रकारे प्रेझेंट करता आणि किती कॉन्फिडन्सनी प्रेझेंट करता हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर म्हणून स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असू द्या, जेवढं आपल्याला ज्ञान आहे तेवढं चांगल्या प्रकारे आहे, आणि त्याला चांगल्या पद्धतीने आपण त्या पॅनल समोर मांडणी केली पाहिजे. बस एवढंच.